श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर प्रत्येकाला माहिती आहे की आपण रुद्राक्ष हे नाव खूप वेळा ऐकलं असेल. जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना रुद्राक्षाचं महत्त्व माहिती असेल काय आहे ते. तर पण रुद्राक्ष किती प्रकारचे असतात, त्या प्रत्येकाचं वेगवेगळं महत्त्व काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि या व्हिडिओमधून खरंच तुम्हाला जर नवीन काही म्हणजे अनुभवायला मिळत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता, सांगू शकता. आणि नवीन स्वामी भक्त जर असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर एकमुखी रुद्राक्ष म्हणजे काय असतं, तर ही रुद्राक्ष दुर्मिळ असून शिवाचे रूप समजला जातो. तर ही ज्याच्याजवळ असेल त्याला शत्रू असत नाहीत व त्याच्या घरात लक्ष्मी निरंतर वास करते असे म्हणतात. तर दोनमुखी रुद्राक्ष कशाला म्हणतात, तर हा रुद्राक्ष म्हणजे शंकर पार्वतीचे एकत्र रूप समजले जाते. तीनमुखी रुद्राक्ष अग्निरूपात असलेला हा रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही असे म्हणतात. चारमुखी रुद्राक्ष याच्या पूजनाने धनप्राप्ती होते व असलेला पैसा अस्थानी खर्च होत नाही असे म्हणतात. तर पाचमुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष काळाचा शत्रू असून याच्या पूजनाने अकाली मृत्यू होत नाही. तर सहामुखी रुद्राक्ष कार्तिकेय स्वरूपात याची गणना केली जाते व तो शक्तिवर्धक समजला जातो. सप्तमुखी रुद्राक्ष याच्या पूजनाने सर्व देवता प्रसन्न होतात. अष्टमुखी रुद्राक्ष याला गणेश रूप मानून कार्यसिद्धीसाठी याची पूजा केली जाते. नवमुखी रुद्राक्ष काळभैरवाचे स्वरूप समजून बाधा पीडा टळावी म्हणून याची पूजा केली जाते. दहामुखी रुद्राक्ष जनार्दन स्वरूपात याची गणना होते. अकरामुखी रुद्राक्ष याच्या पूजनाने इंद्रदेवता व 11 रुद्र प्रसन्न होतात. बारामुखी रुद्राक्ष सूर्य स्वरूपी या रुद्राक्ष पूजनाने महाविष्णू प्रसन्न होतात. 13मुखी रुद्राक्ष याच्या पूजनाने सिद्धी प्राप्त होते. 14मुखी रुद्राक्ष रोग निवारण होऊन इच्छापूर्ती होण्यासाठी याची पूजा करतात. 15वा गौरीशंकर रुद्राक्ष एकाच देठावर 2 मणी काही वेळा सापडतात किंवा एकाच देठावर 3 रुद्राक्ष येतात त्यांना ब्रह्मा विष्णू महेश किंवा दत्तस्वरूप समजले जाते. बघा, ह्या रुद्राक्षाचे महत्त्व एवढे अगणित आहेत. मी तुम्हाला सगळे मिळून 15 रुद्राक्षाचं म्हणजे वेगवेगळं महत्त्व सांगितलं आहे की एकमुखी कशाला म्हणायचं, दोनमुखी कशाला म्हणायचं, तीनमुखी कशाला म्हणायचं. पण शक्यतो मी स्वतः सेवा घेतली होती तेव्हा प्रदीपदादाने मला पंचमुखी रुद्राक्ष दिले होते. असं प्रत्येकाच्या सेवेनुसार प्रत्येकाच्या प्रश्नानुसार त्याला रुद्राक्ष दिले जातात. मग तो जसा प्रश्न असेल तसे त्याला रुद्राक्ष दिले जातात. की आता माझा प्रश्न वेगळा होता म्हणून मला पंचमुखी रुद्राक्ष दिलं होतं. पण कोणताही रुद्राक्ष असू द्या, मी तुम्हाला हे 15 रुद्राक्ष सांगितलेत, याच्यापैकी कुठलाही रुद्राक्ष जरी असला तरी त्या रुद्राक्षाचे महत्त्व अगणित आहेत. तुम्ही गुरुचरित्रामध्ये 33व्या अध्यायात हे ऐकलं असेल रुद्राक्षाचे महत्त्व. जेव्हा म्हणजे एक स्त्री होती आणि त्या स्त्रीने ती नाट्य हे करायची, काय म्हणतात त्याला, नृत्य वगैरे करायचे आणि लोकांना मनोरंजन असं जे काही कार्यक्रम असतील तर ते कार्यक्रम आयोजन करण्याचं काम ती स्त्री करत होती. तर तिने एक कोंबडा आणि माकड हे केलं होतं, नाचवायला मनोरंजनासाठी ठेवलेलं होतं सोबत. तर त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा रुद्राक्षाच्या माळा होत्या. आणि जेव्हा त्या रुद्राक्षाच्या माळा गळ्यात असतात तेव्हा कुठलेही आपल्याला शाप दाप किंवा जे काही भयंकर संकट असतात ते आपल्याला म्हणजे स्पर्श पण करू शकत नाहीत. जसं तुम्ही भस्माचा महिमा ऐकला असेल तसंच ह्या रुद्राक्षाचं आहे. ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष धारण करतात त्याला कोणतेही पाप लागत नाही. म्हणून प्रदीपदादांच्या सेवेमध्ये बघा, तुम्ही आवर्जून जेव्हा तुम्ही प्रदीपदादांकडून सेवा घेता तेव्हा त्या सेवेमध्ये प्रदीपदादा आवर्जून आपल्याला रुद्राक्ष देतात. मग तो कुणाचा एकमुखी असेल, दोनमुखी असतील, पंचमुख असेल, कोणतेही असतील, पण रुद्राक्ष आवर्जून देतात ते.
कारण रुद्राक्ष ज्याच्या गळ्यात असतो त्याच्या मागचे जे काही पीडा असते, जे काही पाप झालेले असतात ते पूर्ण नाशवंत होतात, पूर्ण पापांचा नाश होतो त्याने. आणि जे काही येणारे संकट असतात, जे काही येणारे आपल्यावर दुःख असतात ते त्या रुद्राक्षाने टळून जातात. म्हणून आणि जरी आपल्याला आपले प्रश्न नसतील आणि आपल्याला म्हणजे आपल्याला सेवा घ्यायची नाही आहे आणि तरीही आपल्याला जर रुद्राक्ष धारण करायचं असेल तर तुम्ही तसंही घालू शकता. म्हणजे तुम्ही आता जवळपास तुमच्या जर केंद्र असेल तर त्या केंद्रात जाऊन तुम्ही मोठ्या सेवेकऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही ते रुद्राक्ष धारण करू शकता. की मला रोज वापरायला एक रुद्राक्ष घ्यायचा आहे आणि तो मला गळ्यात बांधायचा आहे माझ्या संरक्षणासाठी, तर मी तो वापरू शकतो का किंवा शकते का, असं ते त्यांना तुम्ही विचारू शकता. आणि रोज तो रुद्राक्ष धारण करून तुम्ही म्हणजे रोज वापरला तरी काहीच हरकत नाही. त्याच्यासाठी नियम वगैरे असं काहीच नाही आहे. फक्त ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी तो रुद्राक्ष तुम्ही काढून टाकायचा. कारण रुद्राक्ष हा खूप पवित्र मानला जातो. शंकर पार्वतीचं ते एक म्हणजे स्वरूपच आहे, देवाचं स्वरूप मानलं जातं. त्याच्यामुळे मांसाहार त्याला वर्ज्य आहे. तुम्ही मांसाहार करून रुद्राक्ष घालून मांसाहार करू शकत नाही. पण तुम्हाला जर तुमच्याजवळ ठेवायचा असेल आणि कुठं जर मांसाहार करायचा म्हणजे ज्या दिवशी तुमच्याजवळ रुद्राक्ष आहे आणि मांसाहार करायचा आहे तर तुम्ही मांसाहार करायच्या वेळेस तो रुद्राक्ष काढून ठेवायचा असं. पण तुम्ही म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्ही तो गळ्यात घालू शकता. रुद्राक्ष गळ्यात घातल्याने आपल्यावर जे काही म्हणजे आता समजा कोणाला माहिती नसतं की काय होणार आहे ते. समजा जर कोणी एखादं बाहेर फिरायला चाललेलं आहे आणि त्याच्या गळ्यात जर रुद्राक्ष असेल तर त्याला अपघाताची भीती राहत नाही किंवा असं विपरीत घडण्याची काही भीती राहत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर रुद्राक्ष जर आपल्यासोबत असेल, आपल्या गळ्यात असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती राहत नाही. आपलं संरक्षण कवच म्हणून ते आपलं संरक्षण करतात. त्यामुळे तुम्ही रुद्राक्ष धारण करा. आणि रुद्राक्षाचा महिमा जेवढा मी तुम्हाला बोलेल किंवा याबद्दल जेवढं सांगेल ना तेवढं कमीच आहे. जे कोणी गुरुचरित्र वाचतात ना त्यांना रुद्राक्षाचा महिमा, रुद्राक्षाचं महत्त्व हे नक्की माहिती आहे की काय आहे नेमकं. ज्याने रुद्राक्ष धारण केलेलं असतं ना त्याने किती मोठे महापाप करू द्या, त्या रुद्राक्षाने त्याचं पाप दूर होऊन जातं, पूर्ण नाशवंत होतात. म्हणून रुद्राक्ष धारण करा. आणि जर नसेल तुम्हाला जमत तर तुम्ही जेव्हा मांसाहार करणार नसाल तेव्हा तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. पण मी तुम्हाला एवढं सांगू शकते की जेव्हा तुम्ही जर लांबच्या प्रवासाला जात असाल, बाहेरगावी जात असाल किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तर तुम्ही नक्की रुद्राक्ष सोबत ठेवा. कारण आपल्याला माहिती नसतं की बाहेर जाऊन नेमकं काय होणार आहे किंवा काय नाही. आता समजा तुम्ही जर बाहेर खूप लांब प्रवासाला जाणार असाल तर आपल्या मनात भीती राहते की आपण व्यवस्थित माघारी येऊ का, आपला प्रवास चांगला होईल का, आपल्या मनात भीती असते. त्यामुळे ही भीती मनात न राहण्यासाठी तुम्ही रुद्राक्ष सोबत ठेवा. तुमच्या मनात कसलीच भीती राहणार नाही. तसे तर आपले स्वामी महाराज आपल्यासोबत आहेतच, ते तर आपल्या भक्तांची काळजी घेतातच. पण रुद्राक्षही तुमच्यासोबत जर ठेवला तर तुमचं एक संरक्षण कवच म्हणून तुम्ही परत व्यवस्थित घरी याल. तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.